मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, हातात लोखंडी रॉड घेऊन दहशतीचा प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एसटीच्या 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, वाढत्या डिझेल किमतींमुळे एसटी महामंडळाचा निर्णय, सर्वसामान्यांना मोठा फटका। गोरेगावमध्ये भेसळयुक्त दुधाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा आणि एफडीएचा छापा, 224 बनावट दूध पिशव्यांसह 558 लिटर दूध जप्त, दोघांना अटक। तर अकोल्यातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवरही एफडीएची मोठी कारवाई। इराणच्या अनेक सैन्य तळांवर अमेरिकेचा जोरदार हल्ला, कोनराक, अहवाज, चाभार आणि बंदर अब्बासमधील अनेक तळ उद्ध्वस्त। पीओकेमध्ये पाकिस्तान विरोधात मोठं आंदोलन, रस्त्यावर उतरले लाखो नागरिक। आज जगन्नाथपुरीमध्ये काढण्यात येणार भव्य रथयात्रा, अहमदाबादमधील रथयात्रेत सहभागी होणार अमित शहा। आणि इंग्लंडचा 2-1 पराभव करत अर्जेंटिनाची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक, आता स्पेन विरुद्ध रंगणार महामुकाबला। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी, मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हल्ल्याची पुन्हा एकदा धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। यात लोकल ट्रेनमध्येच एका प्रवाशावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली। डब्यात जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद पुढे इतका वाढला की तिघांनी थेट लोकल ट्रेनमध्येच कोयता काढून समोरच्या प्रवाशावर सपासप वार केले। ठाकुर्ली स्थानकावर घडलेल्या या भयंकर घटनेनंतर ट्रेनमधील सगळेच हादरून गेले। मध्यरात्री 12:10 सुमारास ही गाडी ठाकुर्ली स्टेशनवर आली असता ट्रेन थांबताच 3 जणांनी वाद घालणाऱ्या त्या एका प्रवाशावर अचानक धारदार कोयत्यानं सपासप वार करण्यास सुरुवात केली। यानंतर तिन्ही आरोपींनी रेल्वेतून खाली उतरून पळ काढला। यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय, तर हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, अतिशय धक्कादायक घटना, काय अपडेट? प्राजक्ता, काल रात्री सीएसटी कडून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर कोयता हल्ला करण्यात आला। रात्री 12:10 सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आणि बघायला गेलं तर डब्यात 2 प्रवाशांमध्ये वाद झाला होता। येऊन एका माणसावरती कोयत्याने हल्ला केला आणि तीनही आरोपी फरार आहेत। सध्या पोलिसांकडून आरोपींना शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे, आरोपींचा शोध घेतला जातोय। आणि दरम्यान जर बघितलं तर त्या प्रवाशाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या प्रवाशाची प्रकृती सुद्धा स्थिर आहे की नाही याची अद्याप माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। परंतु आरोपींचा शोध सुरू असल्याने रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आणि काही दिवसांपूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या होत्या। ट्रेनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, एकावर हल्ला झाला होता। तर हे सत्र सध्या सुरू आहे। तर आपण बघितलं तर रेल्वे प्रशासन काय पावलं उचलणार आहे आणि पोलिसांकडून काय पावलं उचलली जाणार आहेत, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे पोलीस आणि रेल्वे प्रशासन आता काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राजक्ता, निश्चितच वैदेही, खरं तर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। प्रवाशांची सुरक्षितता आता ऐरणीवर आलेली आहे। दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडलेला आहे, लोकलमध्ये प्रवाशावर हल्ला करण्यात आलेला आहे। ठाकुर्ली स्थानकाजवळ हा हल्ला झाला असल्याचं कळतंय आणि हल्ल्यानंतर आरोपींनी लगेचच पळ काढला। जखमीवर कल्याणमधल्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत।
पुढची मोठी बातमी, कुर्ला रेल्वे स्थानकावर लोखंडी रॉड सदृश वस्तू घेऊन धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय। प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं समोर आलं असून साजिद अब्दुल करीम चौधरी असं या व्यक्तीचं नाव आहे। पुढील चौकशी जीआरपी कुर्ला करते। मुंबईच्या अंधेरी भागात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे। भरधाव दुचाकीनं 8 वर्षीय रेवा पवार या मुलीला जोरदार धडक दिली। धडकी दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाले। दुचाकीस्वार चुकीच्या दिशेनं वाहन चालवत होते असा आरोप स्थानिकांनी केलाय। जखमी रेवा पवारवर कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार दुचाकीस्वारांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। पुढची बातमी पाहूया। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय। मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर यापुढील काळात राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय। टीका करणारे टीका करतात। तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे। माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही। पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात। आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात। व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही। दरम्यान यावर शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्या 7.5 HP वरील देखील शेतकऱ्यांचे सर्व वीज बिल माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची वीज बिल कोरी झाली पाहिजे। आपण ज्या वेळेला राज्य शासन निवडून आलं की जे मंत्रिमंडळ निवडून आलं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये होतं की शेतकऱ्यांची वीज बिल संपूर्ण माफ करू, त्याचा त्यांनी शब्द पाळावा। अतिशय ऐतिहासिक आणि चांगला आपल्या या सरकारचा निर्णय आहे। पण साहेब, आपण हा ऐतिहासिक चांगला निर्णय घेत असताना आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी देखील जो 7/12 आहे तो त्या ठिकाणी कोरा करावा। जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व कमी होणार नाही आणि भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनता खपवून घेणार नाही असं मोठं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तसंच पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः शंका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता। हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही।
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्ही ही वाट बघायची आणि मी ही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले. त्यामुळे आता वाट बघायची. पण आता सध्या मलाही व्यक्तिगत रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे. एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा. काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं?